मागील भागामध्ये आपण गोंद आणि गोंद कतिरा ह्यातील फरक बघितला. आता ह्याचा उपयोग तर गोंद कतिरा हा आपण सरबतामध्ये घेऊ शकतो, ह्याच्यात पाणी ऍड करू शकतो आणि हेच आपण सरबत म्हणून पिऊ शकतो. ह्यामध्येच तुम्ही कुठल्याही प्रकारचे नॅचरल फ्लेवर सुद्धा ऍड करू शकता किंवा तुळशीचं बी सुद्धा ऍड करू शकता. ह्यामुळे तुमच्या शरीरातली उष्णता कमी होणार आहे, तसंच वॉटर रिटेन्शन कमी होणार आहे आणि तुमचे युरिन प्रॉब्लेम्स असतील तर तेही कमी व्हायला मदत होणार आहे. बर, आता ह्या गोंद कतिरामध्ये किंवा डिंकामधले बेनिफिट्स काय आहेत तर हा उत्तम कॅल्शियमचा सोर्स आहे. ह्यामुळे तुमच्या हाडांना मजबूती येणार आहे. त्यानंतर जो खायचा डिंक आहे म्हणजेच नुसता गोंद हा आपण लाडवामध्ये वापरतो किंवा डिंकाचे लाडू केले जातात. हे डिंकाचे लाडू बाळणपणानंतर आपल्या हाडांना मजबूती देण्याकरता कामी येतात आणि जो खायचा डिंक आहे किंवा नुसता गोंद आहे हा शरीराला उष्णता देतो. त्यामुळे हे दोन फरक निश्चित समजून घ्यायची गरज आहे.